अरे 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 मेलो धक्का बघ कसा मारतोय तो. व्हिडिओ चालू झाली का? काय नाही ते काय ना रत्नागिरीत पोचलोय ना आता. तर ठीक आहे, चालू करूया आता व्लॉग. स्वागत आहे तुमचं, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं रत्नागिरीमध्ये. आणि इथून आता मी जाणार आहे रत्नागिरी बस डेपोला. आणि पुढचा प्रवास कसा असेल किंवा तुम्ही आधी हे बघा की मी इथपर्यंत प्रवास कसा केला, तर तोपर्यंत मी तुम्हाला भेटतो मग डायरेक्टली बस डेपोमध्ये. इथून रत्नागिरी स्टेशनवरून बाहेर आलात ना तर तुम्हाला इकडे गिरिरत्न हॉटेल म्हणून दिसेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोरच इकडे रिक्षा स्टँड आहे, जिकडून तुम्ही रिक्षात बसा. आमच्या आहे बघा, ह्यांच्या रिक्षात बसू शकता तुम्ही. आणि पुढे जर तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला बस डेपो भेटेल. स्टेशनमधून बाहेर आल्याच्या नंतर हा सरळ रस्ता येतो आणि इकडून येऊन तुम्हाला बस पकडायची आहे रत्नागिरी बस डेपोसाठी. हे साधारणतः इकडे यायला 2 मिनिटं लागले. रत्नागिरी बस स्टँडला पोचलोय आता. इकडून आपण 2 व्हीलर पिकअप करणार आहे. तर आता 2 व्हीलरवाल्याला फोन करतो आणि ती काही माहिती असेल बुकिंग कशी करू शकता तुम्ही 2 व्हीलरची, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देतो थोड्या वेळात. ही गाडी आपण बुक केली आता, ज्युपिटर. या दादाने दिली आपल्याला, पवन म्हणून आहेत. तर यांची मी बुकिंग डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि पुढे गाडी कशी आहे काय आहे ते सगळं आपण पुढे बघूया व्हिडिओमध्ये. पहिल्या स्टॉपला आपण पोचलो आहे, जे आहे मांडवी बीच. आणि हे साधारणतः जिकडून आपण गाडी पिकअप केली म्हणजे ST बस डेपो, तिकडून फक्त 5 मिनिटावरती आहे. तर आता हे इकडे पार्किंग एरिया आहे आणि तिकडून पुढे आपण चालत जाणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. हा पार्किंग एरिया होता, इकडून आपण आतमध्ये आलो. आणि हे पुढे इथे आपल्याला चालत जायचं आता. हे मांडवी बीचचं वॉकिंग ट्रेल सारखं बनवलं आहे. आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर, हा पूर्ण बीच एरिया आहे मांडवीचा. संध्याकाळच्या वेळेस इकडे जेव्हा हे लॅम्प्स लिटअप होतील तेव्हा खूप चांगलं दिसेल आणि समोर सनसेट बघायला. मांडवी बीच एक्सप्लोअर करून झाला आहे. जास्त काही नाही आहे या बीचवरती, आय गेस सो ॲक्टिव्हिटीज पण नाही होणार, संध्याकाळी नसतीलच. आणि इथून लाईट हाऊस दिसत आहे, आय गेस ते रत्नागिरी लाईट हाऊस आहे. तर आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मांडवी बीचबद्दल बोलायचं झालं तर एक वॉकिंग ट्रेल आहे आणि बीच एरिया आहे जिकडे तुम्ही हँगआउट करू शकता तुमच्या फॅमिलीज फ्रेंड्ससोबत.
आणि चांगला सनसेट एन्जॉय करू शकता. आपण निघूया पुढच्या डेस्टिनेशनकडे. Today closed for visitors due to maintenance work. एक चांगला स्पॉट आपण मिस करणार आहोत, पण तुम्ही मिस करू नका. मे बी जेव्हा तुम्ही याल तेव्हा हे चालू असेल आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटेल लाईट हाऊस, आणि तिकडून जो संपूर्ण परिसराचा व्ह्यू भेटेल तो खूप चांगला असेल. निघूयात आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. मे बी आपण जाताना आता मिरिया बीच लागणार आहे, तर मिरिया बीचला भेट देऊ आणि तिकडूनच पुढे मग आपण गणपतीपुळेसाठी कंटिन्यू करू. लाईट हाऊसच्या इकडून तर व्ह्यू नाही भेटला आहे, पण या बांधावरती आम्ही चढलो आहे वरती आणि तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न आहे हा. आता मगाशी आपण तिकडे होतो. हे जे रेल दिसतंय का, ट्रेल हा पूर्ण संपूर्ण मांडवी बीचचा, तिकडे होतो आपण. इथे मिरिया बीचला आलो होतो, पण बीच तर काही असंच दिसत नाही आहे. इकडे सगळीकडे मरीन ड्राईव्हला जसे दगडी आहेत ना तसे टाकून ठेवलेत. तुम्ही बघू शकता इकडे संपूर्ण मागे. आणि इथे कसा व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो आता. मिरिया बीच एक्सप्लोर करून झाला आहे आणि सरळ आता इकडून जायचं आहे आपल्याला गणपतीपुळे. मध्येच आरेवारी बीच लागणार आहे, पण तो आपण असा बाहेरूनच बघू. प्रॉपर आपण संध्याकाळी एक्सप्लोर करू आरेवारी बीच. आणि त्यानंतरच तो जो रोड आहे, जो फेमस रोड आहे आणि खूप पॉप्युलर आहे इंटरनेटवरती, तिकडून मी क्लिप घ्यायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवेन. गणपतीपुळे इकडून साधारणतः एक 45 मिनिट्स दाखवत आहे. तर बघूयात, कंटिन्यू करूयात जर्नी गणपतीपुळेला. फायनली तिसरा मेंबर चालत आला. किलोमीटर चालत तिथून 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर. हा ब्रिज लागलाय आता मध्येच, आणि आजूबाजूला सुंदर असं पर्यावरण आणि त्या पर्यावरणात वसलेले हे घर खूप सुंदर दिसतंय. इथून लोक खाली उतरले बीचला. जमत नाही भाई मला. थांबे पकड. हा आणि पहिले
केडी केडी गणपतीपुळेला जाताना मध्ये जो आरेवारे बीच लागतो ना, तिकडे झिप लाईनिंग ॲक्टिव्हिटी आहे. तर ती आता मी तुम्हाला दाखवली. तर विचार करतोय ती करायला. चेक करूया प्राइजेस काय आणि कसं असेल पुढे. हे इकडे ओशन फ्लाय झिप लाईन म्हणून आहे. ओशन फ्लाय झिप लाईनच्या इकडे आलो आहे आणि टायमिंग याचा फक्त 6 वाजेपर्यंत आहे. सकाळी 9 वाजता चालू होतं. तर आता तरी उशीर झाला आहे. आता वाजलेत 4 आणि गणपतीपुळेला जायचं आहे. अजून स्टेचं बघायचं आहे. तर त्यामुळे जर परत आलो तर उशीर होईल आणि जर आत्ता केलं तर मागेच सण आहे जो तिकडे सेट होणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओज आणि फोटोज येणार नाहीत बरोबर. त्यामुळे असा प्लॅन आहे की उद्या सकाळी 9 वाजता येऊन इकडे झिप लाईनिंग करायचं आहे फर्स्ट ॲक्टिव्हिटी. तर बघूयात कसा असतो एक्सपिरियन्स. आता तरी सध्या आरेवारे बीचच्या इकडे तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो आरेवारे बीचचे. ते तुम्ही एन्जॉय करा आणि आपण भेटूयात पुढे गणपतीपुळेच्या इकडे. व्हिडिओ काढ पोच बरोबर नाही, खिशा बिशात हात टाक जरा. तिथे थोडं आता फोटोशूट चालू आहे आरेवारीच्या इकडे. स्टेचा काय अजून आता पता नाही आहे आणि अजून फक्त फोटोशूटच चालू आहे. आणि इकडे फोटो घेता कुठे हात जरा नॉर्मल वाटतो. काय व्ह्यू आहे हा. जे आम्ही डोळ्यांनी बघतोय ते साक्षात तुम्ही पण बघा आता. कॅमेरा जितका आहे ना त्याच्यापेक्षा 100 पटीने 1000 पटीने सुंदर. आरेवारेच्या या स्पॉटवरती आम्ही आलोय आता. तुम्हाला मी दाखवतो या स्पॉटवरती. तिकडे आरे बीच आहे, हा वारे बीच आहे असं आहे ते. आणि आरेवारे होऊन मग तुम्हाला गणपतीपुळेला जावं लागतं. तर आम्ही आरेवारेला आलो तर मग इकडे थांबलोच आहे. मगाशी तिकडे फोटोज घेतले, आता इकडे सुद्धा फोटोज घेतोय. आणि थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. सनसेट असा प्लॅन केला आहे की भंडारपुले जो बीच आहे तिकडे सनसेट पॉईंट आहे जवळच. तर तिकडून सनसेट बघायचा, एन्जॉय करायचा आणि मग पुढे जाऊन आपण स्टे शोधायचं. पहिलंच स्टे शोधणार होतो आणि फ्रेश वगैरे होऊन मग बाहेर पडून सगळे पॉईंट्स कव्हर करणार होतो. पण असे पॉईंट्स आहेत, हे असे स्पॉट्स आहेत की इकडे तुम्ही थांबण्यापासून स्वतःला रोखूच नाही शकत आणि फोटो काढल्याशिवाय तुम्ही राहूच नाही शकत. म्हणजे खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. आरेवारेच्या इकडे थोडं खाऊन आता निघालोय भंडारपुले क्लिफ व्ह्यू पॉईंटच्या इकडे. तिकडूनच पुढे गणपतीपुळे जवळ आहे आणि इकडून तो व्ह्यू पॉईंट आहे 5 किलोमीटर. तर बघूयात आता आपल्याला सनसेट चेस करायचा आहे, सनसेट भेटतो की नाही ते. जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई आ गई. सनसेट, जगात भारी सनसेट आहे की नाही हा सनसेट भारी.
बघ तुला दिसेल बघ व्हिडिओ सनसेट एन्जॉय केलाय, तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असणार. आता गणपतीपुळे एक साधारणतः 7 किलोमीटर्स आहे, तर पटकन जाऊ. आणि स्टेचं अजून सुद्धा काही नियोजन नाही आहे, तर जाऊन शोधायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो की आम्ही स्टे कसा, कुठे आणि कसा करणार आहे आणि किती रुपयांमध्ये करणार आहे. तर पटकन मी तुम्हाला आता डायरेक्टली गणपतीपुळेला भेटतो. भंडारपुळेच्या इकडून निघून मग भक्त निवास जे आहे गणपतीपुळे तिकडे आलो होतो. तर तिकडे आम्हाला भेटलं डॉर्मेटरीमध्ये तरी 3 बेड्स अवेलेबल होते, तर ते आम्ही बुक केले. इकडे येऊनच ते बुक करावे लागतात, प्री बुकिंग नसते. पण त्यांना मी विचारलं तर ते बोलले की त्यांची साईट आहे, त्याच्यावरून तुम्ही करू शकता प्री बुकिंग. तर भरपूर लोकांनी केले आणि त्यामुळे फुल होतं सगळं. तर मी तुम्हाला आता जाऊन दाखवतो की डॉर्मेटरी कशी आहे. आणि तिकडे हॉलमध्ये असतं आणि 12 बेड्स असतात आणि बाकी शेअरिंग बाथरूम आणि वॉशरूम असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिकडे त्यांची खानावळसुद्धा आहे, जी अशी स्वस्त आहे, रिजनेबल आहे, शाकाहारी आहे. तुम्ही इकडेच तुम्हाला सगळं भेटून जाईल. म्हणजे जर तुम्ही साबण, ब्रश वगैरे बाकी काही असेल, पाणी वगैरे, तर ते सगळं प्रोव्हाइड होऊन जाईल इकडे. फक्त आंघोळीचं असं आहे की शेड बाथरूम आहे आणि गरम पाणी जे आहे ते सकाळी 6 ते 8 असतं ते म्हणाले. तर आता त्याच्याच बाहेर इकडे बसलो आहे, जेवण पण झालं आहे. आणि जेवणाला इकडे आदित्य खानावळ तिकडे गेलो होतो, तिकडचे तुम्ही आता थोडे क्लिप्स बघा. आदित्य खानावळ म्हणून आहे, इकडे रात्रीचं जेवण करायला आलो आहे. खाऊन आता झालंय आदित्य खानावळच्या इकडे. आता परत जिकडे स्टे आहे तिकडे जाणार आणि स्टे बद्दल जी माहिती होती ती तुम्हाला मी आता जाऊन देतो. तर जेवून झालंय आणि थोडा आता इकडे विश्राम करतोय. विचार असा आहे की सकाळी लवकर उठून फ्रेश आंघोळ होऊन मग दर्शनाला जायचं गणपती बाप्पाच्या. फ्रेश असू. आज संध्याकाळी पण थोडा वेळ झाला असता जर केला असता तर स्ट्रेच, पण असं झालं की दिवसभर फिरत होतो इकडे तिकडे, तर त्यामुळे गेलो नाही दर्शनाला. असं विचार केला की आंघोळ करून फ्रेश माइंड, फ्रेश बॉडी नीट जाऊ दर्शन करायला. तर हे तुम्हाला आता डे 2 मध्ये बघायला भेटेल, भाग 2 मध्ये. भक्त निवासचं रेट्स आणि काय आहेत ते त्याचं कार्ड मी तुम्हाला खाली तिकडे डिस्प्ले करतो आणि बाकी नाश्त्याचं वगैरे काय असतं ते पण डिस्प्ले करतो, तर ते तुम्ही बघा. डॉर्मेटरीमध्ये ना चालेल ना. असे रिसिट्स भेटतील तुम्हाला. तर आजचा मी व्लॉग इकडेच एंड करतो. आजच्या ज्या जागा मी तुम्हाला दाखवल्या त्या कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना हे प्लॅन करायचं आहे. आणि असेच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. आपण याचा भाग 2 लवकरच आणू. तर टिल देन बाय, हॅप्पी ट्रेकिंग आणि हॅप्पी ट्रॅव्हलिंग.